समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं या नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर 8 डिसेंबर पासून आपण सुरुवात केलेल्या या आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। या संबंधाने आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी माझ्या सोबत आलेले शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आत्ताच ताकपिढी सरांनी उल्लेख केला ते नागपूरचे रहिवासी आहेत आणि आदरणीय जांबुवंतराव घोटे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी विदर्भाची चळवळ चालवली। ते असे आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार, माझ्यासोबत आलेले सेवा जनशक्ती पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आणि सेवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलराव ताकपिढे, सेवा कर्मचारी महासंघाचे माझ्यासोबत आलेले राज्याचे सरचिटणीस संजय कोठाळे आणि नागपूरचेच असलेले सेवा संघटनेचे पूर्व विदर्भाचे विभागीय अध्यक्ष आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्यांचं मोठं काम आहे असे आमचे गजानन बाजारे, माझ्यासोबत आलेले संभाजीनगरचे आमचे अशोकराव जाधव, आपल्या संघर्ष समितीच्या अध्यक्षा सन्माननीय योगिता बलाक्षे मॅडम, सर्व जे सातत्य आवश्यक आहे, जी चिकाटी आणि निष्ठा आवश्यक आहे, जी एकजूट आवश्यक आहे, ती एकजूट तुम्ही या ठिकाणी आज पुन्हा एकदा यशवंत स्टेडियमवरती आपण दाखवलेली आहे। हे आपला जास्तीचा वेळ घेणार नाही। खरं तर माझं जाटोरेकर सर नागपूरला काहीच काम नव्हतं, असं काही समजू नका की मी येणार नव्हतो। मी केवळ आणि केवळ तुमच्याच कामासाठी आले। या ठिकाणी आताच आमचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या शिक्षक चळवळीतले महाराष्ट्राचे नेते आमचे मधुकरराव उन्हाळे सर आणि त्यांची सर्व टीम आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी आलेले त्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम करताना समग्र शिक्षा अभियानचा फार मोठा वाटा आहे। शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शिक्षणाचा गाडा सुरळीत महाराष्ट्रामध्ये चालवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा किंवा बौद्धिकपणा म्हणून जर कोण काम करत असेल तर तो समग्र शिक्षा कर्मचारी आहे। आणि अशा या कर्मचाऱ्यांना गेली 25 वर्ष कंत्राटदार म्हणून काम करावं लागतंय, कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करावं लागतंय। ही खरं तर व्यथा तुमची सगळ्यांची आहेच आहे, त्याबरोबर चळवळीत काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांची सुद्धा आहे। आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा हा विषय माझ्याकडे आमचे जवळचे स्नेही संजय अकोले सर किंवा आमचे बालाजी काटोरे सर असतील, शिवकुमार सर असतील, या लोकांनी किंवा जामकर सर आहेत, ही लोक मात्र शेवट झाल्याशिवाय थांबत नाही। आणि स्वतःकडून आपण असा काही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही। मला काही लोकांचे फोन येत होते, खरंच येणारच की नाही नागपूरला? अकोले सरांनी तर फोन करून मला तंग केलं, येणार की नाही नागपूरला? मी सांगितलं माझं नागपूरला काहीच काम नाही, 2 दिवस केवळ आणि केवळ मी समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांसाठी येतो। आणि आम्ही रात्री उशिरा पोहोचलो, सकाळपासून माझा संपर्क चालू आहे। इथून तुमची भेट घेऊन गेल्याच्या नंतर मला परिस्थिती बघून तुमच्या सगळ्या गोष्टीची माहिती, आंदोलनात किती लोक आहेत,
सांगणं आणि पाहणं डोळे आणि कानाच्या मध्ये 4 बोटाचंच अंतर आहे, परंतु आपण बघून जावं म्हणून मुद्दाम पहिल्यांदा मी आपल्याकडे भेट द्यायला आलो. बांधवांनो, आमच्या भगिनी अन्नत्याग करून या ठिकाणी उपोषण करतायत. खर तर माझा अन्नत्याग करण्याला विरोध होता, तो उपोषण करण्याला विरोध होता. माझं असं म्हणणं होतं बलाक्षर मॅडमला की आपण आंदोलन करा, परंतु धरणे आंदोलन करा. आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत. धरणे आंदोलन आपण करू शकतो किंवा साखळी उपोषणही करू शकतो, परंतु आपल्या कर्मचाऱ्यांचा हट्ट होता, आग्रह होता, शेवटची लढाई आहे आणि आता मागे हटायचं नाही. या जिद्दीनं पेटून उठलेला तुमचा हा संपूर्ण वर्ग बघितल्याच्या नंतर आज 3ऱ्या दिवसाचं तुमचं अन्नत्याग आंदोलन चालू आहे. मी आमच्या भगिनींना उपोषण करताना विनंती करतो की आपण काही महात्मा गांधी नाही. ठीक आहे, अन्नत्याग आंदोलन तुम्ही स्वीकारलंय. आज 3रा दिवस आहे. माझी अपेक्षा आहे उद्याची बैठक झाल्याच्या नंतर उद्या 5 वाजल्याच्या आसपास आपण हे अन्नत्याग आंदोलन आपल्याला संपवायचंय. माझा पूर्ण प्रयत्न असेल. तर मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, मी काही गोष्टी न सांगता पण करतो. त्यामुळं जे काही करणं आवश्यक आहे बॅकबोन म्हणून त्याचं काम सकाळपासून आम्ही सुरुवात केलेलं आहे. मला विश्वास आहे या यशवंत स्टेडियमवर एवढा लोकशाहीचा उत्सव चालू आहे, एवढ्या आंदोलनं चालू आहेत, त्या आंदोलनाचा शिरोमणी कोण असेल तर समग्र शिक्षा कर्मचारी. सगळ्यांना मान्य करावं लागेल. तर एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही एकवटू शकता. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे. 3-3.5 हजार कर्मचारीच आहेत. एवढं असताना सुद्धा आपण जवळपास 2-2.5 हजार कर्मचारी या ठिकाणी एकवटला आहात. ही एकजुटीची ताकद आहे, ही ताकद तुम्हाला यशस्वी राहणार नाही. आणि म्हणून मधल्या टप्प्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आताच उल्लेख केल्याप्रमाणे समग्र शिक्षा